जेव्हा जेव्हा देवाला गरज पडती तेव्हा तेव्हा माणसातल्या एका चांगल्या माणसाला देव शक्तिपात करतो. मित्रांनो, कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो इथला रांगडा स्वभाव, तांबडा पांढरा रस्सा आणि राजेशाही थाट. आणि याच कोल्हापुरातून सोशल मीडियावर आपल्या स्टाईलने, आवाजाने आणि कामाच्या पद्धतीने ज्या तरुणाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलंय ते नाव म्हणजे कृष्णराज महाडिक. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? महाडिक घराण्याचं नाव, मागे असलेली अफाट श्रीमंती आणि सोशल मीडियावरील लाखो फॉलोअर्स, बस एवढंच आहे कृष्णराज महाडिक यांचं आयुष्य? नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कृष्णराज महाडिक यांच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या कदाचित त्यांच्या कट्टर चाहत्यांनाही माहीत नसतील. त्यांचा खरा संघर्ष, त्यांच्या पडद्यामागच्या सवयी आणि सोशल मीडिया स्टार असण्यापलीकडचा एक वेगळा माणूस आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला त्यांचा एक असा पैलू समजेल जो तुमचा त्यांच्याबद्दलचा आदर अजून वाढवेल. सगळ्यात पहिली गोष्ट, लोकांना वाटतं की कृष्णराज यांना सगळं काही आयतं मिळालं. पण एका मोठ्या राजकीय आणि व्यावसायिक घराण्यात जन्माला येण्याचे जितके फायदे असतात तितकंच त्या नावाचं एक प्रचंड दडपणही असतं. धनंजय महाडिक खासदार यांचे सुपुत्र असलेल्या कृष्णराज यांच्यावर लहानपणापासूनच एक संस्कार होता. नाव मोठं आहे तर कामही तितकंच मोठं करावं लागेल. पण तुम्हाला माहीत आहे का, लहानपणी कृष्णराज हे अत्यंत लाजाळू स्वभावाचे होते. आज जे कॅमेऱ्यासमोर इतक्या आत्मविश्वासाने बोलतात ते शाळेत असताना गर्दीत जाणंही टाळायचे. कोल्हापूरच्या मातीत लहानाचे मोठे होत असताना त्यांना कधीही VIP ट्रीटमेंट मिळाली नाही. त्यांचे वडील धनंजय महाडिक यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, घराबाहेर पडलात की तुम्ही एक सामान्य कोल्हापुरी तरुण आहात. हीच गोष्ट त्यांच्या मनात अशी रुजली की आज एवढी संपत्ती असूनही त्यांच्या वागण्यातला साधेपणा लोकांना सगळ्यात जास्त भावतो. आता वळूयात अशा गोष्टीकडे जी खूप कमी लोकांना माहीत आहे. अनेकांना वाटतं कृष्णराज फक्त रील बनवतात किंवा गाड्यांचे शौकीन आहेत. पण मित्रांनो, कृष्णराज महाडिक हे एक शार्प बिझनेस माइंड आहेत. लंडन आणि परदेशातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी तिथली कॉर्पोरेट संस्कृती जवळून पाहिली. ते जेव्हा भारतात परतले तेव्हा त्यांनी थेट राजकारणात उडी घेतली नाही. त्यांनी आधी त्यांच्या कौटुंबिक व्यवसायाची धुरा सांभाळली. भागीरथी मल्टीस्टेट सारख्या मोठ्या संस्थांच्या कामात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. अशी गोष्ट जी कोणाला माहीत नाही, कृष्णराज यांच्याकडे रोज शेकडो तरुण नोकरी आणि बिझनेस आयडिया घेऊन येतात. कृष्णराज हे फक्त त्यांना मदत करत नाहीत तर स्वतः रात्री बसून अनेक स्टार्टअप्सच्या प्लॅनिंगवर काम करतात. कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांना पुण्यात किंवा मुंबईला जावं लागू नये तर कोल्हापुरातच कशा रोजगाराच्या संधी निर्माण करता येतील यासाठी ते पडद्यामागे अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत, ज्याची वाच्यता ते सोशल मीडियावर कधीच करत नाहीत. लोकांना वाटतं की त्यांच्याकडे मोठी टीम आहे जी त्यांचे रील्स बनवते. पण सत्य हे आहे की सुरुवातीच्या काळात कृष्णराज स्वतः त्यांच्या व्हिडिओचे कन्सेप्ट ठरवायचे. त्यांचा सोशल मीडियावरील वावर हा फेक किंवा दिखाऊ नाहीये. ते जसे कॅमेरासमोर बोलतात अगदी तसेच ते खऱ्या आयुष्यातही आहेत. त्यांच्या एका सहकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं होतं की कृष्णराज अनेकदा रात्रीच्या वेळी कोल्हापूरच्या रस्त्यांवर गाडी घेऊन फिरतात. जेव्हा त्यांना कोणी गरीब किंवा गरजू माणूस दिसतो तेव्हा ते स्वतः गाडीतून उतरून कॅमेरा बंद ठेवून त्यांना मदत करतात. सोशल मीडियावर फक्त 10% गोष्टी येतात, 90% समाजकार्य हे कॅमेऱ्याशिवाय केलं जातं. कारण त्यांचं म्हणणं आहे, मदत अशी करावी की उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला कळू नये. कृष्णराज यांच्या गाड्यांच्या ताफ्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात असते. थार, फॉर्च्युनरपासून ते अगदी आलिशान गाड्यांपर्यंत त्यांची क्रेज आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, कृष्णराज यांना गाड्यांचा शौक फक्त फिरण्यासाठी नाहीये, तर त्यांना गाड्यांच्या मेकॅनिझमची प्रचंड आवड आहे. ते स्वतः अनेकदा गाड्यांच्या इंजिन आणि मॉडिफिकेशनमध्ये लक्ष घालतात. आता बोलूयात त्यांच्या फिटनेसबद्दल. कृष्णराज यांचा रोजचा दिनक्रम अत्यंत कडक असतो. कितीही उशीर झाला, कितीही राजकीय किंवा कौटुंबिक कार्यक्रम असले तरी त्यांचा वर्कआउट कधीही मिस होत नाही. त्यांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत ते प्रचंड शिस्तप्रिय आहेत. कोल्हापुरात मटण भाताचा बेत प्रसिद्ध असला तरी कृष्णराज आपल्या डाएटबद्दल तितकेच जागरूक असतात. त्यांची हीच शिस्त त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळा चार्म देते. तर मित्रांनो, हे आहेत कृष्णराज महाडिक.
एक असा तरुण ज्याच्याकडे श्रीमंती आहे, नाव आहे, प्रसिद्धी आहे, पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे एक कोल्हापुरी मन आहे, जे कधीही कोणासाठीही धावून जायला तयार असतं. घराण्याचा वारसा पुढे चालवताना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणं सोपं नसतं, पण कृष्णराज यांनी ते करून दाखवलंय. तुम्हाला कृष्णराज महाडिक यांची कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडते? त्यांची स्टाईल, त्यांचा बिझनेस माइंड की त्यांचा साधेपणा? खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका कडक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.